बातमी आता धाराशिव जिल्ह्यातून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आला आहे। तुळजापुरातील ही घटना आहे। सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। मराठा समाजानं सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या अंगावर बुक्का फेकलेला आपण दृश्यामध्ये बघू शकतो। तुळजापूरमधील ही घटना आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी बालाजी सुरोसे आपल्या सोबत आहेत। बालाजी, नक्की काय प्रकार झाला आणि आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे का? नक्कीच आपण पाहतोय की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे आहे ते महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे आहे ते तुळजापूरमध्ये दाखल झाले होते। मात्र यावेळी मराठा बांधव जे होते ते मराठा बांधव या तुळजापूरमध्येच असलेले पाहायला मिळाले। त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जे आहे ते बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला। खरं तर आपण जर पाहिलं तर सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य ते गुणरत्न सदावर्ते करतायत असा आरोप या सर्व मराठा बांधवांनी केला आणि यातच त्यांनी बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काहीसा गोंधळ उडाल्याची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि वेळीच या ठिकाणी त्यांची जी सिक्युरिटी आहे त्यांनी या सर्व लोकांना हे करण्याचा प्रयत्न केला, शांत करण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी आता शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बालाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। तुळजापूरमधला हा प्रकार आहे। गुणरत्न सदावर्ते हे दर्शनासाठी जात असतानाच हा सगळा प्रकार घडला। तुम्ही म्हणलं चल मी कट करू तुम्हाला विरोधक जो मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा बळी घेणारा सदावर्ते आज या तुळजापूर या ठिकाणी आला होता। आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्याचा धिक्कार व त्याचा निषेध व्यक्त या ठिकाणी केला। हा तुळजापूरमध्ये आला त्याला लाज वाटायला पाहिजे। आपण ज्या ठिकाणी जात आहोत हसत खुसत चालला आणि विरोधात घोषणाबाजी करत चालला। अरे हरामखोरा, तू मराठ्यांचा बळी घेतलाय। एक नाही, दोन नाही, तब्बल 300-350 युवकांची आत्महत्या या मराठा आरक्षणासाठी या युवकांनी दिली आहे। त्या जबाबदार हा सदावर्ते आहे।